तर दिल्लीच्या जंतर मंतरवरती एक विद्यार्थी आंदोलन पार पडलं नीट परीक्षेसंदर्भात। टार्गेट होते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, पण त्यानंतर या आंदोलनामुळे वेगवेगळे टार्गेट्स कसे निर्माण झालेले आहेत ते आपण बघूया। दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्याचे राजकीय पडसाद देशभरात उमटू लागले। आता आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब आणि महाराष्ट्र ही ती 4 राज्य आहेत की ज्या 4 राज्यांमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक प्रश्नांवरनं तिथल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी जोर धरते। त्यामुळे हा केवळ शिक्षणाचा मुद्दा राहिलेला नाहीये, तर तरुणांच्या असंतोषाचं राजकीय रूपांतर होत असल्याची चर्चा आहे। वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डींनी डीएस भरती परीक्षेत कथित घोटाळा झाल्याचा आरोप करत आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडे शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा मागण्याची मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत असलेली 12,000 कोटींची थकबाकी आहे आणि त्याचवरनं रेड्डी हे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत। सोबतच पंजाबमधला विषय खूप गाजतोय। कथित प्रश्नपत्रिका फुटीवरनं हरजोत सिंग बैस यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। तर इथे महाराष्ट्रात काय होत आहे? महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जाते। शिक्षक भरती घोटाळा, मराठी शाळा आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांवरनं दादा भुसेंना घेरलं जात आहे। त्यामुळे दिल्लीत उभं राहिलेलं आंदोलन आता विविध राज्यांच्या राजकारणाला सुद्धा हादरे देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।